कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता। आपण वचनामृताचा 19वा अध्याय बोलतो। विषय आहे ईश्वर प्राप्ती का होत नाही। कारण जीवाचे 4 वर्ग आहेत की बद्ध, मुक्त, नित्यमुक्त आणि मोक्ष। हा बद्ध जीव आहे म्हणजे बांधला गेलेला आहे, त्याला आपलं बंधन तोडता का येत नाही, त्याला मुक्त का होता येत नाही, त्याला मोकळं का होता येत नाही, हा विषय आहे। तर त्यामध्ये गीतेचा श्लोक 6व्या अध्यायातला घेतला आहे की असंशय महाभाव मनोदुर्निग्रहं चलम्। प्रश्न मनाचा आहे, कारण मनच माणसाला बांधतं आणि मनच माणसाला मोकळं करतं। मुक्तीचं कारणही मनच आहे आणि बंधनाचं कारणही मनच आहे। अडचण ही आहे की हे मन फारच दुर्निग्रहं चलम् म्हटलंय, याच्याविषयी संशय नाही, असंशय आहे। असंशय म्हणजे नक्की, निश्चित। आपण त्याला म्हणूया थोड्या वेगळ्या भाषेमध्ये 100%। हे 100% खरं आहे की मन हे दुर्निग्रह आहे, त्याला आवरणं अवघड आहे। अशक्य म्हणत नाही, अशक्य म्हटलं तर सगळ्या उपायाची गरजच नाही, चर्चेचीच गरज नाही। आपण कोणतीही गोष्ट अशक्य सतत टाकली की मग पुढचं काही बघायची गरजच नाही, उपायाची गरजच नाही आहे। परंतु भगवान म्हणतात की नक्कीच 100% मन हे दुर्निग्रह आहे, चल म्हणजे अत्यंत चंचल आहे। याविषयी मी काही तुझ्याशी वाद घालणार नाही, कारण अर्जुनानेच म्हटलंय की बाबा मला एक जमणार वगैरे नाही आहे, कारण मन फारच चंचल आहे। अर्जुनाचं म्हणणं भगवंताने खोडून नाही काढलं, एका वेगळ्या प्रकारे ते मान्य केलेलं आहे, कारण तिथे असंशय शब्द आहे। हे मान्य करतो मी की मन असं आहे, आणि मान्य कशाला करायला पाहिजे, हा सगळ्याचाच अनुभव आहे, हे प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे। मग कोणी जेव्हा हा विषय घेऊन येतो त्याबद्दल हा ग्लोबल विषय आहे, हा काही व्यक्तीचा विषय नाही आहे, हा ग्लोबल युनिव्हर्सल विषय आहे, किंवा दुसऱ्या भाषेचा प्रकृतीचा विषय आहे। आपण तत्वज्ञानाच्या भाषेत मांडायचं म्हटलं की तो प्रकृतीचा विषय आहे, की आपण प्रकृतीचा विषय म्हणजे आपण घडलेलो आहोत। आपली रचना जशी आहे की आपला तुम्ही प्रयत्न नाही केला तर काय होणार नाही, कारण ती अतिशय अवघड गोष्ट आहे। शरीरावर नियंत्रण ठेवणं सुद्धा अवघड आहे, मनावर नियंत्रण सुद्धा अवघड आहे, आणि त्यामुळे त्या दृष्टीने त्याच्याकडे बघायला पाहिजे। निराश होण्याच्या दृष्टीने नाही, निरुत्साह होण्याच्या दृष्टीने नाही, उलट तुमचा उत्साह वाढला पाहिजे। कठीण गोष्ट आहे, साध्य करायची आहे, तर तुम्हाला तुमच्या उत्साहामध्ये, प्रयत्नामध्ये खूप भर टाकावी लागेल। नेहमीच्या सर्वसाधारण प्रयत्नांनी किंवा सर्वसाधारण उत्साहाने हे काही साध्य व्हायचं नाही। तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे, अधिक पाहिजे। म्हणून जरी ते अवघड असलं, कठीण असलं, अशक्य प्राय असलं, जवळजवळ अशक्याला अशक्य प्राय म्हणतो आपण, तरी पण त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह अँगल आहे, सकारात्मक त्याचा दृष्टिकोन अँगल आहे त्याला, आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे। उपायच नसेल तर आशा सोडून देतो आपण कोणत्याही गोष्टीची,
एव्हरेस्टवर चढायचं आहे, अशक्य आहे, कठीण आहे, फार आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपली जमायचं नाही. आपण तो विचारही मनात आणत नाही की चला आज जाऊया, आपण ठरवूया एव्हरेस्टच्या शिखरावर आपला भारताचा तिरंगा रोवूया, असला विचार आपण मनात आणत नाही. कारण काय, आपण आधीच ठरवून टाकला आहे की आपल्या याच्यातली गोष्ट नाही आहे, अखत्यारीतली गोष्ट नाही आहे, त्याच्या वाटेला जाऊ नये आपण. असंच ना. आता समजा एखादा आहे, आता तो त्याचे वडील आर्मीमध्ये आहेत, त्याला वाटते आपल्या मुलांनी पण आर्मीमध्ये भरती व्हावं, माझ्यासारखंच आर्मीचा ऑफिसर व्हावं किंवा जे काय असेल ते. पण मुलाचा कल मुळीच नाही तिकडे. तर मग तुम्हाला आर्मीमध्ये जायचं नाही, तरी वडिलांचं आयुष्य बघितलं आर्मीमधलं. वडिलांचा खूप उत्साह आहे आर्मीमध्ये की नाही, त्यांना लढायचं आहे, शत्रूला मारायचं आहे. तसले काही विचार पोराच्या मनात नाही आहे. तो संस्कार त्याचा आधीचाही पूर्वजन्मीचाही नाही आहे, याही जन्मी पण त्याला तो संस्कार मिळाला नाही आहे. त्यामुळे वडिलांची जरी इच्छा असली की ते माझ्या मुलांनी आर्मी ऑफिसर व्हावं किंवा पायलट व्हावं, जे काय असेल ते, तो पोरगं काय म्हणत नाही म्हणत जायचं, त्याच्यात तो विचारच मनात आणत नाही. कारण तो संस्कारच नाही आहे, याही जन्मात नाही आहे, कुठल्याही जन्मात नाही आहे. जन्मजन्मांतरे वा असं म्हटलं आहे की या जन्मात नाही तर जन्मजन्मांतरी अनेक जन्मांमध्ये जेव्हा संस्कार येतो, तो फलीभूत होतो, तेव्हा तुम्हाला तो संस्कार या जन्मामध्ये त्याला वाट मिळते. तसं काही झालं नाही आहे. तसंच आपण काही गोष्टी मनातच आणत नाही, आपला विषयच नाही आहे, पण त्या वाटेलाच जात नाही. तसं इथं नाही आहे, त्याच्या वाटेला जा. हा 6व्या अध्यायाचा श्लोक आहे ध्यान योगातला. तर भगवंत म्हणतात, म्हणजे प्रत्येकानेच मानव हा, तिथे आपल्याला सामान्य नावानं गीतेमध्ये बघा, उपनिषदाने सुद्धा त्याच्या गीतेमध्ये मानव हा, जना असे शब्द आहेत, सामान्य शब्द आहेत. याचा अर्थ असा आहे की कुठलाही असो, तो कसाही असो, कोणी असो, कोणताही भेद तिथं नाही आहे. जाती नाही आहे, प्रांत नाही आहे, देश नाही आहे, लिंग नाही आहे, उच्च नीच नाही, काहीच नाही आहे. तुम्ही फक्त मनुष्य आहात की नाही आहात ना, तेवढी फक्त तुमची अट आहे, मनुष्य असण्याची अट आहे. कारण सत्संग हा मनुष्य असतो, कारण सत योनी आहे, बाकी सगळ्या योनी असंच योनी आहे. मनुष्याची योनी फक्त सतयोनी आहे. कारण सतयोनी का आहे, कारण सच्चिंतन करू शकतो, म्हणून सत्संग करू शकतो. पशुपक्षी सत्संग करू शकत नाही, ते ब्रह्मचिंतन करू शकत नाही, ब्रह्मचर्चा ऐकू शकत नाही. मनुष्यामध्ये जेव्हा ब्रह्मचर्चा ब्रह्मचिंतन होऊ शकत नाही, चर्चा ऐकू शकत नाही, तेव्हा ते असत योनी म्हणजे त्याची प्रश्न होते. म्हणून आपण म्हणतो पशुपेक्षा युक्तार आहे, पशु तसे वागणार नाही, अशा प्रकारे माणसं वागतात. आता तसे वागतात म्हणजे ते ब्रह्मचिंतन आलं कुठं तिथे. आता थोडंसं विषयांतर होईल, बरोबर विषय नाही आता इथे घ्यायला गरज नाही आहे, पण आपण थोडंफार सध्याचा जो विषय बांगलादेशमध्ये चालू आहे एक नाही, तर तिथे आता त्याला म्हटलं की ते इतक्या खालच्या स्तरावर आलेले आहेत. सांख्य दर्शनाच्या भाषेमध्ये घ्यायचं तर ते इतक्या खालच्या स्तरावर आले आहे, म्हणजे सत्व त्याच्या गुणातील सोडून द्या, रजय सोडून द्या, तमय सोडून द्या, अंधतम आहे ते. अंधता मिश्र विश्राम म्हटलंय. म्हणजे माणूस आंधळा असतो, त्याची दृष्टी नसते, 50% दृष्टी आहे, 40 आहे, 10 आहे, 0 आहे, शून्यापेक्षा शून्य आहे. धृतराष्ट्र जन्मांध होता, त्याला प्रकाश कलर म्हणजे काय माहीतच नाही, रंग म्हणजे काय माहीतच नाही, इतका आंधळपण आहे, इतका घनतमो गुण आहे. मग काय ते तिथे ब्रह्मचिंतन होईल काय, आत्मचिंतन होईल काय? ब्रह्मचिंतन आत्मचिंतन म्हणजे काय? ते म्हणजे दोन गोष्टी नाही आहे, एकच आहे. त्याला आत्मचिंतन म्हणतात. येन सर्वमिदं ततं, गीता म्हणते, या तत्वाने सगळं ततं म्हणजे व्याप्तम, सगळं जग व्यापलेलं आहे. आता व्यापला आहे म्हणजे दोन मध्ये फरकच नाही आहे. त्याच्यात तुम्ही एक म्हणून दुसऱ्याची हानी करतो, त्याच्याशी दुर्व्यवहार करतो,
चुकीचं वागतो याच्यात त्याला दोन आहे, नाही तर वागू शकणार नाही माणूस. जेव्हा दोन असेल तेव्हाच एक व्यक्ती तसा वागू शकेल, नाही तर वागू शकणार नाही, शक्यच नाही त्याला. म्हणजे तो ब्रह्मचिंतन करू शकणार नाही. ब्रह्मचर्चा त्याला आपण हे सगळं काय म्हणून हिंदू धर्म आवडत नाही. हिंदूंना आवडत नाही हा थोडा वेगळा भाग आहे. पण जगामध्ये सगळं जग अगदी आपण व्यवहार्य लेवलला आलो, पातळीला आलो, तर आज काय दिसतंय, आणि आजच नाही शेकडो वर्षांपासून सगळं जग याच्या विरुद्ध आहे, तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. आणि हे तत्वज्ञान पण तिथे एकच आहे, भारतातच आहे, दुसरीकडे पुढे नाही आहे. तिथे दोन नाही आहे, फक्त एकच आहे. एकच ब्रह्म आहे. सर्वम इदम सर्वम खलु इदम ब्रह्म. खलु म्हणजे खरोखर. तुम्ही शंका घेऊ नका, कारण शंका घेण्यासारखं आहे. आपल्याला 2 दिवस काहीतरी 2 दिवस 4 दिवस 10 दिसतं, ते तुमचं दर्शन आहे. सत्य दर्शन ते नाही. सत्य दर्शन फक्त एकच आहे. एकच समुद्र आहे. लाटा नावाची गोष्ट नाही आहे. जे काही आहे ते समुद्रच आहे. लाटा तुम्ही नामरूप आहे, तुम्ही नाव दिलं ह्या लाटा आहेत, द्या तुमच्या सोयीसाठी व्यवहार आहे तो. परंतु जर तुम्ही विवेक वापरला, विवेकाचा उपयोग केला, तर तुम्हाला लक्षात येईल आहे की लाटा नावाची गोष्ट नसते, त्याला अस्तित्वच नाही आहे. लाटा, तरंग, लहरी याला अस्तित्व नाही आहे. जे काही आहे ते सगळं समुद्रच आहे. एकम एव अद्वितीयम. त्याला ब्रह्मचिंतन म्हणतात. म्हणजे ब्रह्म आणि मी, अयम आत्मा ब्रह्म. हा जो तुम्ही मी म्हणता, जीवात्मा म्हणतात, अरे ते तसं काही नाही, हे ब्रह्मच आहे. हे महावाक्य. हे तू जे म्हणतो ना मी अहम अस्मी, असं पण काही नाही आहे, तो नाही आहे, ते ब्रह्म आहे. ब्रह्म का म्हणते तू, मी कशाला म्हणतो. आता पुढे विषय राहा, पुढचा विषय तोच आहे. ते रेग आहे, आमची रेग आहे, त्याच्यामुळे तो तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये भेद निर्माण झाला आहे. तो खरोखरचा भेद नाही आहे. ही निष्ठा आहे, ही ब्रह्मनिष्ठाला ब्रह्मनिष्ठा म्हणतात. ही निष्ठा आहे, ही श्रद्धा आहे. भक्तिपूर्ण विश्वास तर श्रद्धा म्हणतात. या श्रद्धेमध्ये, विश्वासामध्ये भक्ती पण असते, त्याला श्रद्धा म्हणतात. ही आहे, ही जर तुमच्यामध्ये असेल, ठीक आहे, एकदम काही तुम्हाला सगळं एक दिसणार नाही, शक्यच नाही आहे. म्हणून इथे समाधीचा विषय पण येते. समाधी गेली आली तर अहम निघून जातो, आणि अहम निघाला की समाधी लागतं. दोन्ही चांगलं आहे, अन्वय व्यतिरिक्त दोन्ही आहे. याचा अर्थ हा जो अहम आहे त्याला आपण जीवात्मा म्हणतो. म्हणजे मी वेगळा आहे, हे थोडंसं मान्य आहे, थोडंसं स्वीकार्य आहे. म्हणजे दोन असलं तरी स्वीकार आहे, कारण इतकं तमोगुण नाही आहे, थोडी सात्विकता पण आहे. सात्विक माणूस हा सत्य नसतो की ते त्याला साधू म्हटलेलं आहे. त्याचं तो भाव रक्षण व्हायला पाहिजे. आणि तो कसा रक्षण होतो, विनाशाय दुष्कृता. जे दुर्जन आहे, दुष्कृत म्हणजे जे दुर्जन आहे, दुष्कर्म करतात, त्याच्याशी कसं डील करायचं तुम्ही. हा वैश्विक प्रॉब्लेम आहे, आणि अजूनही सोडता येत नाही. माणसाची बुद्धी गेली कुठे, माणसाची अक्कल गेली कुठे, ती दिसत नाही आपल्याला, व्यवहारात दिसत नाही आहे. तो ती बुद्धीहीन आहे. म्हणून गीतेमध्ये तसे शब्द वापरले, निर्बुद्धच वापरले सगळे शब्द. याचं कारण तेच आहे, तुम्हाला साधा प्रॉब्लेम सोडवता येत नाही जगातला. दुष्कृता विनाश आहे, ठीक आहे, ते सोडून टाकला. परित्राणाय साधूनाम, चांगल्या लोकांचं रक्षण करा. परित्राण, परी म्हणजे सर्व प्रकार रक्षण करा. कोणती किंमत मोजून रक्षण करा, त्याच्यात तर्क करू नका. जास्ती डोकं लावू नका. जिथे डोकं लावलं नाही पाहिजे तिथं समाज, संसार, जग डोकं लावतो. जिथं पाहिजे ते आंधळेपणा. अरे न्यायनीतीची संस्थापना तशी होत असते. धर्मसंस्थापनार्थाय, 4था अध्याय भगवद्गीतेचा. आपल्याला जगामध्ये न्यायनीती पाहिजे, शांती पाहिजे. जगामध्ये आपल्याला सगळं सुरळीत व्हायला पाहिजे, आणि ते आपल्याला माहीत नाही. मग आपण हजारो वर्ष केलं काय. हे जग काही काल निर्माण झालं नाही आहे, हजारो वर्षांपासून अवस्थित आहे. हा प्रॉब्लेम मला सोडवता का नाही आला.
आता एक पुढचा विषय आणखी येईल आहे, जगात दोन्ही प्रकारचे लोक आहेत, दुष्कृत आहे आणि साधू. साधू म्हणजे सुकृत करणारे, पुण्यवान, जे सत्कर्म करतात त्यांना साधू म्हणतात. संभावित, किती संभावित शब्द आलेला आहे. संभावित सच्चा कीर्ती मरणात अतिरिच्यते हा शब्द आलेला आहे. सज्जन, संभावित, हे सगळे एकच समानार्थी शब्द आहेत. त्यांचं रक्षण झालं म्हणजे तो त्या भावाचं रक्षण झालं पाहिजे. आणि दुर्जनांचं परित्राण आणि तिकडे विनाश म्हटलं, नुसतं नाश नाही, विनाश म्हटलं पाहिजे. आता याच्यात अंतर हा विषय इथंच आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला त्याला शत्रुबोध म्हणतात. तुम्हाला हेच माहित नाही जगाला की वाईट माणूस कोण आहे, दुष्कृत कोण आहे, याच्यावर टीका करू शकत नाही तुम्ही. गीतेने केलेलं आहे, महाभारताने केलेलं आहे आणि भारतीय संस्कृतीने केलं, निश्चित केलं आहे कोण वाईट आहे आणि कोण चांगलं आहे. भगवान कृष्णाने पांडवांचा पक्ष घेतला याचा अर्थ काय ते सगळे चांगले उद्देश नाही आहे, ते भोंगळ होते, बरेच चुका केल्या त्यांनी, पण ते कौरवांपेक्षा चांगले होते. कौरव म्हणजे सगळे दुष्कृतच होते. या ना त्या प्रकारे काही लोक सरळ सरळ दुष्कृत करणारे होते, दुर्योधन, धृतराष्ट्रासारखे, कर्णासारखे, दुःशासनासारखे, शकुनीसारखे, आणि काही लोक परोक्षपणे होते, भीष्म, द्रोण वगैरे. ते त्यांना काही दुष्कृत्य करणारे म्हणता येत नाही, परंतु ते तसेच होते, कारण त्यांनी दुष्कृत्य करणाऱ्यांना पाठिंबा दिला. हा मोठा विषय आपण नेहमी घेण्याचा प्रयत्न करतो, कारण हा फार महत्त्वाचा विषय आहे. जागतिक परिप्रेक्षामध्ये किंवा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा फार 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 महत्त्वाचा विषय आहे. आणि तो अजूनही आपण समजून घेऊ शकत नाही, कारण ते कठीण आहे. तो त्याचं उत्तर काही नाही आहे, या समस्येला काही उत्तर नाही आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी त्या परिषदेमध्ये हिंदूज आर बोट टू से दॅट वी डू नॉट नो, हिंदू साहस आहे की आम्हाला समजत नाही हा विषय काय. याचा अर्थ काय, समजत नाही असं नाही आहे, याला सोल्युशन नाही या अर्थाने. आणि सोल्युशन नाही याचा अर्थाने सोल्युशन सतत करा, सतत प्रयत्न करा, सोल्युशनचे प्रयत्न करा. इथे म्हटलं आहे अभ्यास नोंदे वैरागी, असं म्हणू नका की अशक्य आहे, समजणार नाही, कारण तुम्ही असं म्हणता तर सगळं अंधार होऊन जाईल. नाही, उजेड आहे जगामध्ये, जगामध्ये चांगले लोक आहेत आणि त्यांची संख्या वाढली पाहिजे, हे पण जाणं. गोइंग डाऊन अँड डाऊन असं म्हणतात. ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर. महान लोकांची संख्या घटत आहे, ती वाढली पाहिजे, आपोआप वाढणार काय. त्यासाठी निरंतर प्रयत्न करायला पाहिजे, अथकपणे प्रयत्न करायला पाहिजे, निरलसपणे प्रयत्न करायला पाहिजे, तेव्हाच ती संख्या वाढेल आणि कमी होईल. हा जोर जो आहे दुष्कृत्य करणाऱ्यांचा, पण तुम्हाला ते कळलं पाहिजे ना, ते दुष्कृत्य करणार आहे, ते दुष्कृत्य करणार नाही आहे, ते त्यांना पाठिंबा दिलं, त्यांच्यासह बरोबर करतोय, हा प्रयत्न चालू आहे वर्षानुवर्ष. आणि गंमत म्हणजे तुम्हाला वैदिक साहित्यामध्ये सुद्धा प्रयत्न, महाभारतातही, आणि कर्ण मोठा होता, दुर्योधन काय चुकलं, धृतराष्ट्र काय चुकलं असं म्हणणार लोकांचं अर्थ काय आहे. याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्यात सामावतो, आपण त्याच्यात सामील होतो, आपण आपल्या चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. याला सुद्धा शत्रुबोध सांग शब्द आहे. पांडवांना कळलं तरी शेवटपर्यंत आमचे शत्रू कोण आहे. पण विचित्र पहिल्या अध्यायामध्ये आहे, अद्वैतान आतताईना. तो इकडे आतताई म्हणतो आणि म्हणतो त्यांना कसं मारायचं. शास्त्र सांगतं आतताई कोणी असो खतम करायचं. पहिलं तर ते आहे, अर्जुनाचे थोडे शब्द आहे, किती विरोधाभास आहे बघा. अद्वैतान आतताईना, हे आतताई आहे, यांना मारायचं कसं. अरे शास्त्र सांगतं आतताई आहे ना, खतम. दुसरी संधी घेऊच ना, त्या पहिल्या संधीमध्ये उडवा त्याला. कसं काम कृष्ण बघा, त्याला पहिली संधी मिळेल कंसा उडवायची, पहिल्या संधीमध्ये कंसाला उडवलं. जरासंधाला तिघही गेले, भीम, कर्ण, सॉरी अर्जुन आणि कृष्ण. जन्मजा शत्रू आहे कृष्णाचा, पण युद्ध झालं तर लाखो लोक मारले जातात, म्हणून तिघं जर गेले आणि त्याने सांगितलं आमच्या तिघांपैकी कोणाशी लढतो. जरासंध म्हणतो अरे तू तर गवळ्याचा पोरगा आहे, तुझ्याशी विचारही करत नाही.
तू तर फालतू आहे, तुझ्याशी कोण लढेल? माझं माझं महत्व आहे, मी मोठा राजा आहे, महाबलवान आहे, मग माझी प्रसिद्धी आहे जगभर, तुझ्याशी कोण लढेल? अर्जुनाशी तो म्हणाय, अर्जुन वगैरे आहे, लहान आहे माझ्यापेक्षा, हां भीम ठीक आहे, बघूया त्याची. पण कृष्ण म्हणतो माझ्याशी म्हणला, 3 जण गेले होते माझ्याशी लढ म्हणून. काय बुद्धी आहे बघा. नो कॉपी ऑफ दिस, स्वामी विवेकानंद म्हणतात. कृष्णाच्या बुद्धीमध्ये कुठेही जळमट नाही आहे, कॉपी ऑफ नाही आहे, क्लिअर क्लीन बुद्धी आहे. हे जसं आहे तसं दिसतं त्याला, आपल्याला उलट दिसतं. गीतेमध्ये त्याला म्हटलंय तामसिक बुद्धी म्हटले, अधर्मम धर्मम इति मन्यते. जे अन्याय आहे त्याला न्याय म्हणतो, ज्याला न्याय आहे त्याला अन्याय म्हणतो. सगळं तामसिक बुद्धी सगळीकडे आहे. आणि तामसिक बुद्धी असल्यामुळे जो गोष्ट स्पष्ट आहे, सहज सोडता येऊ शकतो, प्रॉब्लेम अजूनही सुटत नाही, कधी सुटेलच काही दिसत नाही. आपण हे खबरच करत नाही. वाईट वाईटच असतं, अंधारा अंधारच असतो, उजेडा उजेडच असतो, ज्ञान ज्ञानच असतं, अज्ञान अज्ञानच असतं. स्पष्ट आहे ते. धर्म संपूर्णच येत आहात, काय बरोबर आहे काय चुकी आहे मला समजत नाही. अर्जुन म्हणतो, अर्जुनची अशी अवस्था मग आपली अवस्था तशीच. म्हणून हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न याला ब्रह्मचिंतन तेव्हा शक्य आहे, आत्मचिंतन तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही सत आहात. सत्संग ज्याला म्हणतात. तुम्ही तुमचं मनुष्यत्व, मनुष्य आहात. मनुष्य फक्त 2 हात 2 पाय होतो, 2 पाय उभा राहतो, त्याला शेपटी नाही आहे, कान त्याचे मोठे नाही, म्हणून तो मनुष्य नाही आहे. मनुष्य आहे म्हणजे तो सत आहे. सत आहे म्हणजे तो त्याची पात्रता आहे. आत्मचिंतन करण्याची पात्रता असेल, ब्रह्मचर्चा ऐकण्याची पात्रता असेल तरच तो मनुष्य आहे. नाहीतर इतर प्राणी जन्म घेतात आणि मरतात, तसेच तुम्ही जन्म घेणार पहिले. स्ट्रेट सिंपल तसंच होईल ना. तुमचं वैशिष्ट्य काय आहे मनुष्याचं, तो एक बघू शकतो, सगळं इतर शत्रू दिसतच नाही. पण व्यवहारामध्ये कृष्ण म्हणतात त्याला ना मान, कारण काय हे प्रकृतीचं काम आहे. प्रकृती तुमच्याकडून काम करते, मग प्रकृतीचं काम तुम्ही करा. भगवंताचं त्याला लीला असं म्हणतो. भगवंताची लीला आहे, त्याच्यामध्ये सामील व्हा. मग त्यासाठी युद्ध करावं लागलं, मारावं लागलं काही नो प्रॉब्लेम, तुम्ही मुक्त व्हाल. हा विषय इथे आहे. म्हणून याच्यामध्ये बाधा कुठे येते, त्यामध्ये म्हणतात इथे जे आपण बघतोय की आपलं बंधन का तुटत नाहीये, आपण ब्रह्म का होत नाहीये, आपण हे बंधनातच का राहतो. आता बंधनात आहो हे पण माहीत नसतं. हा भाग वेगळा. ते मी तर म्हटलंय की हा करंटा झुरून मरेल नाही. बद्धजीवाचं आणखी एक लक्षण आहे, त्याला जर संसारातून काढून दुसऱ्या एखाद्या चांगल्या जागी ठेवलं तर तो करंटा झुरून मरेल अगदी. फार मस्त आहे, एक्सप्रेशन फार छान आहे, ॲप्ट आहे, स्ट्रेट आहे की नाही. शेणातल्या किड्यांना शेणातच भारी आनंद, तिथेच ते चांगले दष्टपुष्ट होतात. त्यांना जर तांदळाच्या पिठात ठेवलं तर प्राणच जाईल त्यांचा. अगदी खरोखरच जगात असंच आहे. तुम्हाला चांगले विचार दिले, योग्य विचार दिले, महान विचार दिले तर त्यांना ते नको आहे. सगळे कुचके सडलेले विचार सांगलं पाहिजे. असं का, त्याला काही उत्तर नाही. भगवंताची लीलाच म्हणता येईल त्याला काही उत्तर नाही आहे. आणि गीतेतही तसं ही सगळी त्या 13व्या अध्यायात आहे गीतेच्या की तो यामध्ये जातो की तो माणूस जन्म हे का घेतो, जन्म का घेतो, त्याचे फार सुंदर आहे. तिन्ही श्लोक छान आहे, 19, 20, 21. फक्त आपण एकच बघू की पुरुष प्रकृतीस्थ होय. पुरुष म्हणजे पुरुष स्त्री नाही आहे. गीतेमध्ये किंवा तत्वज्ञानात पुरुष अर्थाने कधीच येत नाही.
पुरुष म्हणजे जीवात्मा किंवा तत्व या अर्थाने येते, प्रिन्सिपल या अर्थाने येतो. आपण व्यवहारात पुरुष म्हणजे मेल फिमेल या अर्थाने, नर नारी या अर्थाने वापरतो. तत्वज्ञानात तो अर्थ नसतो. पुरुष प्रकृतीस्थो ही, पुरुष हा प्रकृतीमध्ये स्थित होतो. नीट लक्ष द्या, फार महत्वाचा श्लोक आहे, 21वा श्लोक आहे. पुरुष प्रकृतीस्थो ही भुंक्ते प्रकृतिजान्ना. प्रकृतीचे गुण म्हणजे काय? प्रकृतीत उत्पन्न म्हणजे उत्पन्न, जाती जन्म या अर्थाने. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणामध्ये तो उपभोग घेतो. ते कोणते गुण आहे? सत्वरजतम. तुम्हाला चॉईस आहे, सत्वरजतम तुम्हाला चॉईस आहे. तुम्ही सत्व घ्या, रज घ्या, तम घ्या. दूध आहे, गंगेचं पाणी आहे, गंगेचं पाणी घेतलं की माणूस मुक्त होतो असं हिंदू मानतो. दारू आहे म्हणजे मद्य आहे, तिन्ही बॉटल ठेवल्या आहेत, तुम्ही कोणतं घ्या, माणूस तेच गेले. कारण काय? ते जास्ती मादक आहे. हा चॉईस आहे. पुरुष प्रकृतीस्थो ही भुंक्ते प्रकृतिजान म्हणा कारणं गुणसंगोस्य कारणं गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसू. तर सदसद योनी जन्मसूचं कारण काय? सत योनी म्हणजे मनुष्य, ही सतयोनी आहे. मनुष्य सतयोनी काय आहे? तर सचिंतन करू शकतो, सतयोनी आहे, नाही दुसरं काय कारण नाही. तो सत्व रजतम उपभोक्तम दुसरे सतयोनी नाही आहे, ते प्रकृतीचे गुण आहे. प्रकृतीचे निसर्ग नाही, हा नेचर म्हणतो करतो, योग्य शब्द नाही, तत्व योग्य शब्द नाही येतो. प्रकृती म्हणजे सृष्टी, सगळी सृष्टी एका नियमाने चालते. त्या नियमात तुम्ही बसता, नियमाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला प्रकृती म्हटले. लोंढा इतका जोराने वाहतोय की सरळ माणूस वाहत जातो. त्याचा वेग इतका जास्त आहे, किती लोक वाहून जातात पावसाळ्यामध्ये, काहीतरी फील करायला जातात, ॲडव्हेंचर करायला जातात. त्याला प्रकृती म्हणतात. तुम्ही किनारा लागू शकत नाही, इतका जोर आहे पाण्याचा, त्याला प्रकृती म्हणतात. प्रचंड लोंढे. आता इतक्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या, तुम्ही दररोज बघताच सोशल मीडियावर, वर्तमानपत्रामध्ये, त्याच्यामध्ये वेगळा उल्लेख करायची गरज नाही आहे. पुरुष प्रकृतीस्थो ही भुंक्ते प्रकृतिजान कारण गुणसंग्रह. अस्य कारण, त्याचं कारण काय आहे? हा जीवात्मा सदसद्योनी, असद्योनी का माहिती त्याला? असद्योनी म्हणजे तिथे ब्रह्मचिंतन करता येत नाही, त्याला असद्योनी म्हणतात. आत्मचिंतन करता येत नाही म्हणून असद्योनी. पण बघा, आपण बघितलं की तो मनुष्य असून जर सच्चिंतन करत नाही, ब्रह्मचिंतन करत नाही, सगळं विश्व एक आहे, थोडा सुद्धा फरक नाही आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, इदम सर्वम खलु ब्रह्म, हे सगळंच्या सगळं नक्की अहो खरोखर ब्रह्म आहे. आपण ऐकलं, पण ऐकण्याची तयारी आहे, ऐकण्याची इच्छा आहे, ऐकण्याचा आग्रह आहे, त्याला म्हणतात सद्योनी. कारण तुम्ही ऐकलंच नाही, तुमची श्रद्धाच नाही आहे, तुमची तिकडे कलच नाही आहे, प्रवृत्तीच नाही आहे, मग पुढचा तर काही प्रश्न येत नाही. तुमचा जर नुसता कल असेल, त्याला जिज्ञासा म्हटले, जिज्ञासुरयोगस्य शब्द ब्रह्मा. नुसती जिज्ञासा असली, अरे खरोखर आहे, मला तर बोलच समजत नाही, कसं कसं वेळ कृष्णा माझ्या डोक्यात, पण जिज्ञासा, ऐकण्याची तयारी आहे. कारण तुमचं आमचं काही अनुभूती नाही आहे, ही ऋषींची अनुभूती आहे. टॉप क्वालिटीचे लोक आहेत ते, त्यांच्याविषयी काय बोलायचं? अवतारांविषयी, ऋषींविषयी, संतांविषयी काय बोलायचं आहे? ते टॉप क्वालिटीचे लोक आहेत. हे जोपर्यंत मानव जातीला समजत नाही, टॉप क्वालिटी लोक भारतात जन्माला आले. म्हणून भारताचं सगळ्या जगाने ऐकलं पाहिजे. भारत जे सांगेल त्यांनी जगाचं कल्याण होईल, जगाचं नुकसान काही होणार नाही. पण भारताचं ऐकायची कोणाची तयारी नाही आहे. उलट भारताला कसं चिरडता येईल आहे, कोणत्या प्रकारे, हे सगळं जग प्रयत्न करत आहे. बघा, लक्षात ठेवा, हा वेगळा विषय आहे, तरी पण हा फार महत्वाचा विषय आहे की सगळं जग प्रयत्न करत आहे. आणि जग नाही, भारतातले पण लोक प्रयत्न करत आहेत. भारतातले फारच कमी लोक आहेत, फार म्हणजे अति कमी लोक, अत्यल्प लोक आहेत की
ते या दृष्टीने प्रयत्न करत आहे की नाही हा भाव टिकला पाहिजे, हा भाव भारत टिकला पाहिजे. तर भारताचाही नाही, जग टिकायचं असेल आणि जगातले चिंतक लोक म्हणतात जगाला जर वाचायचं असेल तर फक्त भारतच वाचू शकेल. त्यांना काही अक्कल आहे, त्यांना समजतं, जे चिंतक आहे, विद्वान आहे, आताच म्हणत नाही, शेकडो वर्षांपासून म्हणतात, त्यांना कळलं आहे. पण समस्या आहे की असे लोक कमी आहे, फार संख्या अल्पसंख्या आहे त्यांची. आणि हे जे आहेत त्याला नष्ट करणाऱ्या लोकांची त्याला आपण काही नाव देऊ शकू, पण तो वेगळा विषय आहे. त्यांची संख्या फार जास्ती आहे. म्हणून आता याला करायचं काय, हा आपण जेव्हा हा प्रश्न वैश्विक प्रश्न आपण व्यक्तीवर आणतो त्याचं कारण काय आहे? कारण माणसाची मन खराब आहेत, तमोगुणी आहे, रजोगुण त्याच्या पलीकडे नाही आहे. तमोगुण म्हणजे अंधकार, रजोगुण म्हणजे थोडासा कमी अंधकार, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. मग याच्यातून करणार काय? काय तुम्ही फक्त जागा देत बसता, चुटक्या वाजत बसता? नाही, म्हणतात अवघड आहे. वैराग्य येण्याची गरज होते, अभ्यास येण्याची गरज होते, याच्यावर तुम्हाला कंट्रोल, जगावर तुम्हाला कंट्रोल करता येते. तुम्ही जगाचे गुरु होऊ शकाल, वर्ल्ड लीडर होऊ शकाल, विश्वगुरु ज्याला आपण म्हणतो, कारण संकल्पना भारताची आहे. कसा वैराग्य येण्याची गरज होते. मन तुम्ही मन चंगा तो कठोर तुम्ही गंगा, मनाकडे तुम्ही लक्ष दिलं जगाने तर हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मग तुम्हाला वाईट काय ते कळेल, चांगलं काय, अंधार अंधार कळेल, उजेड उजेड कळेल. मग अर्जुनासारखं म्हणणार नाही धर्म संपूर्ण चेता, मला काही कळत नाही. अर्जुन म्हणतो भगवंताला मला काही कळत नाही आहे. म्हणून इथे याच्यामध्ये म्हटलंय, या साधनेच्या अंगाने म्हटलंय की तीव्र वैराग्य, त्याला तीव्र वैराग्य म्हटलं. हे तीव्र वैराग्य असल्याशिवाय अस्य गुणा संघ, या प्रकृतीच्या जो आपण त्याच्यामध्ये लिप्त झालेलो आहोत त्याला आसक्ती म्हणतात. संघ म्हणजे आसक्ती. सदसत योनी जन्मसू, याचा अर्थ मेल्यानंतर, शरीर त्यागानंतर असत योनी मिळेल. दुसरा अर्थ आहे की शरीर त्यागाच्या आधी सुद्धा असत योनी आहे. याचं कारण काय? शरीर त्यागानंतर असत चिंतन झाल्यामुळे असत योनी मिळेल, गीता सांगते 14वा अध्याय. आणि इथे तुम्ही सच्चिंतन करत नाही, ब्रह्मचिंतन करत नाही, म्हणून ते तुमचे जरी सद्योनी असली, म्हणजे थिओरीमध्ये, सिद्धांत रूपामध्ये तुमची जरी सद्योनी असली तरी ती असद्योनीच आहे. याचं कारण काय? सद्योनीचा उपयोग काय नाही. उपयोग केव्हा येईल? त्याला त्यांनी टेक्निकली म्हणतात तीव्र वैराग्य. आपण घाबरून जातो वैराग्य शब्द ऐकले की, आहे की नाही? ते घाबरण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये, त्यागामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. त्याग ये नाही की एव अमृतत्व आनशो, की फक्त त्यागानेच तुम्हाला अमृतत्व मिळू शकेल, म्हणजे तुम्ही मुक्त होऊ शकाल. त्याग म्हणजे काय? संघाचा त्याग, आसक्तीचा त्याग, मूर्खपणाचा त्याग. गीता सतत तेच सांगते, वचनावर तेच सांगते. त्याग म्हणजे मूर्खपणाचा त्याग. म्हणून 18व्या अध्यायाचा प्रारंभ तोच आहे, संन्यासस्य महाभाव तुम इच्छाम वेदितो, मला संन्यासाचं तत्व सांगा. त्यागस्य च ऋषिकेश होतं केशनिशोधन. हे केशनिशोधना त्याचं मला वेगवेगळं सांग. वेगवेगळं नाही आहे, दोन्ही एकच आहे. त्याग म्हणजे संन्यास, संन्यास म्हणजे त्याग. म्हणजे काय? ज्या काही वाईट गोष्टी आहेत, वावग्या गोष्टी आहेत, त्यांना सोडून द्या, त्याचा त्याग करा. आपण करतोच की, दररोज आंघोळ करतो, कशाला करतो? चोवीस जे काय आपल्या अंगावर काही मळवळ असतात आपण सोडून देतो. पारोशे पुढे सोडून नवीन कपडे घालतो, म्हणजे धुतलेले घालतो. का घालतो? त्याग केला आपण जन्मावर त्याग करतो. पण त्याग म्हटलं की पुन्हा आपल्या अंगावर कापडं पडतो, शार येतं. अरे आपण तेच करतोय की, फक्त त्याला थोड्याशा लॉजिकल लेवलला, कारण माणसं लॉजिकल लेवलला कोणती गोष्ट आणू शकतात, त्या लॉजिकल लेवलला हवा. तुम्ही ते जन्मभर तेच करता की, सकाळपासून संध्याकाळ करता काय? तुम्ही तेच करता.
आपण सगळे सुरक्षेचे नियम पाळतो. कशासाठी पाळतो? कधी काही बंद नाही आहे, तुमची सुरक्षा आहे म्हणून पाळतो. गाडीत बसल्यावर आपण बेल्ट लावतो, बेल्ट लावा म्हणतो. दोन सायकल टोपरं घाला म्हणतो. का? कारण ते तुमची आवश्यक आहे. किंवा थोडीशी गैरसोय होत असेल ते होऊ द्या. बेल्ट काय लावायचा? नाही लावा, लावा लावा. आणि का येण्याच्या आधी आपण काढून टाकतो. अरे कशाला काढता? राहू दे ना. गाडी थांबल्यानंतर काढा त्याला. का? आमची गैरसोय होते. अरे गैरसोय नाही आहे ती सोय आहे. तुम्ही त्याला गैरसोय म्हणता. त्याला गैरसोय म्हणू नका, सोय म्हणा, ती सोयच राहील. खरोखर सोय आहे ती, गैरसोय नाही आहे. त्याला टेक्निकल नाव दिलंय वैराग्य, तीव्र वैराग्य. ते तीव्र पाहिजे. मग माणूस सगळे नियम पाळतील, कायदे पाळतील, नियम पाळतील, कायदे पाळतील, आणि मग दुर्घटना होणार नाही. सगळ्यात मोठी दुर्घटना काय आहे? सगळ्यात मोठी दुर्घटना आहे, शास्त्र म्हणतात, उपनिषद म्हणतात. आणि तुम्ही सगळ्यात मोठी दुर्घटना त्याला त्याने काय केंद्र परिषद म्हटलंय, महती विनष्टी म्हटलंय. महान विनाश, महान दुर्घटना, मोठं नुकसान झालं तुमचं. काय नुकसान झालं? अरे तुम्ही काहीच केलं नाही. तुमचं सत योनी असून तुम्ही असंच चिंतन केलं. देवाने तुम्हाला सत योनी दिली, ती भाग्याची गोष्ट आहे. अतिशय अवघड, अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. अनेक जन्मांच्या शेवटी तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला आहे आणि सत्योनी मिळाली आहे. तुम्ही ती असत्योनी म्हणून वापरला. असं का होतं? कारण आपल्याला अक्कल नाही आहे, तीव्र वैराग्य नाही आहे. त्याला तीव्र वैराग्य आपल्या शब्दांना घाबरू नका. स्वामी म्हणतात की तुम्ही या शब्दांना घाबरले तर तुम्ही तत्वज्ञानी होण्याच्या लायकीचं नाही आहे. आणि शब्दांना टेक्निकल वर्डला घाबरू नका. कारण आपण घाबरण्याचं कारण काय? आपण इतकं त्याच्यामध्ये आसक्त असतो. आणि तिथे आणखी दुसरे कारण सांगितलंय. हे कारण एकच असतं, फक्त त्याचे भावभेद असतात, त्याचे शब्दछटा वेगळे असतात. ते म्हणतात की जर कधी काळी एकदाचे कसं एक अर्थ नाही आहे. एकदाच म्हणजे कोणत्या का उपायाला एकदाच म्हणजे खूप प्रयत्न केला, शेवटी ते साध्य झालं. मुलगा पासच होत नाही, प्रयत्नच करतो, बसतो पुन्हा पुन्हा. एकदा पास झाला म्हणतो आहे की नाही? त्याला एकदाच. त्याचं लग्नच होत नाही, कुठे इतके वर्ष प्रयत्न करतो, झालं ना, एकदाच झालं म्हणतो. लग्न गुरं झालं, त्याला एकदाच म्हटलं जातं. म्हणजे ही गोष्ट प्रयासाने घडणारी गोष्ट आहे. किंवा लक बाय लक म्हणू शकतो. म्हणाला काय हरकत आहे? म्हणाला हरकत नाही. जर कधी काळी केव्हा तरी एकदाच असं तीव्र वैराग्य होऊन ईश्वराचा लाभ होईल तर मग ही आसक्ती राहणार नाही. मग तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की ते माणसाने जाऊन चिपटावं, आसक्त व्हावं. संघ त्याला संघ म्हणतात. या गीतेमध्ये त्याला आसंग पण म्हटलं आहे. बरेच शब्द वापरले गीतेमध्ये. अशी जगामध्ये तुम्हाला कळेल की ज्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही त्याला जाऊन चिपकावं, आसक्त व्हावं. दुसरा एक छान शब्द आहे जो आपल्याला सहज करण्यासारखा आहे, ममत्व. मम म्हणजे माझं. मम संस्कृत शब्द आहे, विभक्ती येते. पण मम शब्द आपल्याला कळतो, त्याचा अर्थ कळतो. मम म्हणजे माझं. ममत्व म्हणजे माझं असणं हा भाव. तुम्ही जरी सोडून दिलं माझं म्हणणं तर तुमचं काय बिघडणार आहे? काहीच बिघडणार नाही. मग व्यवहारामध्ये किंवा त्याच्यामध्ये सिद्धांतामध्ये काय की माझं नाहीच आहे, नाही तर तुम्हाला समजलं याच्यामध्ये माझं काहीच नाही आहे. हा फक्त काळाचा प्रश्न आहे. आज मला वाटतं, या घटकेला मला माझं वाटतं, पण ते वाटणं वेगळं, नसणं वेगळं, याच्यात फरक आहे ना. मला तरी माझं वाटलं, हे फक्त साधनेच्या बाबतीत दिशाची म्हणतोय मी. आणि सगळ्यात मोठी साधना आहे. गीतेचा जो 71वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, त्याच्यामध्ये हे दोनच शब्द वापरले त्याच्यामध्ये की निर्ममो निरहंकार. मस्त शब्द आहे.
तीन गोष्टी आहेत. निर्ममो निरहंकार. निर्मम, मम हा निर्मम म्हणजे मम भाव गेला आहे. निरहंकार अहंकार गेला आहे. आता याच्या पुढे येते अहंकार कोणत्या तरी विषयाला घेऊन असतो. अहंकार व्यक्तीला घेऊन असतो. ममत्व विषयाला किंवा वस्तूला घेऊन असतो. पण कोणती वस्तू असो, ती वस्तू वास्तू असू शकते, धन असू शकतं, माणसं असू शकतात, प्रसंग असू शकतात. काही घटना घडून गेली, बरेच 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, अजून ते वैरच घेऊन बसतो आपण. भावाशी काहीतरी झालं कोणत्या तरी गोष्टीवरून, आता भावाचं तोंड पाहणार नाही. झालं 2 वर्ष झाले, 4 वर्ष, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, अरे झालं की गोष्ट, ते नाही त्याला म्हणतात घन आसक्ती म्हणतात. विसरू शकत नाही तो. इतकी वर्ष झाले तरी ते काही विसरू शकते, घटनाच विसरू शकत नाही, तो प्रसंग विसरू शकत नाही. निर्ममो निरहंकार स शांती गच्छति. त्याला मोक्ष प्राप्त, गीता म्हणते त्याला मोक्ष मिळतो. तो सोडायला तयार असतो, त्याला मोक्ष मिळतो. एक सोडायला केव्हा कोण कळेल नाहीच आहे, सोडण्याची प्रश्नच कुठे येतो. ही गोष्ट नाहीच आहे, पण आधी आहे आपल्याला कबूल करावं लागतं किंवा आपल्याला मान्य करावं लागतं, किंवा तो आपला अनुभव आहे. आपण किती म्हटलं की माझं नाही आहे, तरी माझं ते बाहेर नाही आहे, हे माझ्या आत आहे. माझ्या आत आहे. मी किती म्हणतो की माझं नाही, तर माझं नाही असं म्हणतो. घरातून बाहेर पडतं, आपण घरात जाता, पण घरातून बाहेर पडत ते घर तुमच्या आत आहे ना, ते बाहेरच आहे की ते तुमच्या ग्राउंडवर उभं नाही आहे, तुमच्या मनात उभं आहे ते. पण किती म्हटलं की ते माझं नाही आहे, तर ते माझं आहेच. तसंच व्यक्तीच्या बाबतीमध्ये. पण हे केव्हा होईल आहे, जेव्हा ते तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बरोबरच काही नाही, असं नाहीच आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की सगळं कसं आहे, कृत्रिम आहे, भास आहे. स्वप्नामध्ये आपण बघतो, आपलं घर बघतो, लोक बघतात, शत्रू बघतो, मित्र बघतो, सगळं बघतो आपण, परंतु तिथे शत्रू नसतो, मित्रही नसतो. स्तेना अस्तेना भवती, तिथे चोरही नसतो, सत्याही नसतो. कारण काय, ते दोन्ही गोष्टी जसं याच्यामध्ये मंचावर रामही आहे, रावणही आहे, पण रामही खरा नाही आहे, तो रावणही खरा नाही आहे. रामाने फक्त रामाचा वेश धारण केलाय, रामासारखी ऍक्टिंग करतोय तो. रावण आहे, रावणाने वेशात घेतलाय, तो रावणासारखी ऍक्टिंग करतोय, पण तो रावणही नाही आहे, तो रामही नाही आहे, काहीच नाही आहे. ते सगळं काय आहे, कृत्रिम आहे, बनावटी आहे सगळं ते. तसं जगातल्या सगळ्याच गोष्टी जर आपल्याला कळल्या की सगळ्याच गोष्टी बनावटी आहे, कृत्रिम आहे, त्या खऱ्या नाही आहे. हा प्रश्न सोडू शकतो, म्हणजे ममत्वाचा प्रश्न सोडू शकतो. कारण ममत्व हे खरं असतं तर सुटलंच नसतं कधी. जे खरं आहे ते कसं सुटणार, खरं नाही आहे. कवच कुंडल कर्णाला मिळाली होती जन्मापासून, परंतु इंद्र आला ब्राह्मणाच्या विषयामध्ये, त्यांनी मागितली आणि काढून ओरबडून देऊन टाकली. जरी त्याच्या जीवनाशी शरीराशी एकरूप होती तरी ती काढून देऊ शकला तो. इंद्राने त्याला बरं दिलं की त्याचे भरण जे आहे ते जन्मा त्या भरून निघतील, तो नंतर बरं. ममत्व जर खरंच असेल, अहंकार जर खराच असेल, तर तुम्हाला तो ओरबडून कधीच काढता येणार नाही, शक्यच नाही ते. बद्ध अवस्था जर खरीच असेल तर तुम्ही कधी बंधनातून मुक्तच होऊ शकणार नाही. तुम्ही खरंच जर मनुष्य असाल, खरंच जर तुमचं शरीरात एक असाल, तर तुम्ही शरीराच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. त्याच्यानंतर येते ते म्हणतात की त्याला तुम्हाला जीवाचा अहंकार, मी पण हीच माया, या अहंकाराने सर्व काही झाकून टाकले आहे. हा मी मेला की कटकट चुकली, हा मी इन्व्हर्टेड मध्ये, सिंगल हेडेड मध्ये, हा मी मेला. मी म्हणजे मी कोणीतरी आहे, माझी काहीतरी आयडेंटिटी आहे, माझी काहीतरी ओळख आहे, माझा काहीतरी परिचय आहे, माझं काहीतरी वेगळेपण आहे. हा जो भाव मनामध्ये अगदी दृढमूल झालाय, आत 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 गेलाय, हा तर तुम्ही कोणत्याही उपायाने, म्हणजे शास्त्रीय उपायाने, अशास्त्रीय उपायाने काहीच बरोबर नसतं. सगळ्या गोष्टी शास्त्रीय पद्धतीनेच करायला पाहिजे.
हे जर गेलं तर कटकट चुकली, ही सगळी कटकट चुकली, जन्म मरणाची कटकट चुकली. त्या जन्म नाही त्यालाच कटकट म्हणतात. पुनरजन्मी मरणं पुनरपी जननी जठरे शयनम जे आहे, पुनरपी जननं पुनरपी मरणं पुनरपी जननी जठरे शयनम, ही कटकट जी आहे ही चुकली. त्यातून तुम्ही मुक्त झाले, बाहेर पडले. पण हे असं होत नाही. ते म्हणतात देवाच्या दयेनं जर झालं, देवाची कृपा झाली, दया 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 शब्द आहे. दया म्हणजे कृपा, करुणा, अनुकंपा जे काय असेल ते, ती जर तुमची कोणत्याही कारणे तुमच्यावर कृपा झाली, देवाच्या दयेनं झाली, तर मी जातो म्हणजे काय जातो, मी गेला म्हणजे काय, नेमकं काय करतो, मी अकर्ता, मी करणार नाही, माझ्याकडे काय नाही. म्हणजे आज मी कुठे येतो, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी असं करणार आहे, मी तमुक करणार आहे, माझ्याने झालं नाही, माझ्याने होणार नाही. प्रत्येक ठिकाणी मी आहे. पण असंच होते तर मी काढून टाकतो, बाकी सगळं होत राहतो. प्रत्येक तिथे मीला बात करतो आपण, बाकी सगळं होत राहतो. प्रकृती दैवच कर्म. आणि मग कसं होतं, कसं कर्म ते प्रकृतीने होतं. गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता. हा विमूढ आत्मा अहम करता इति मन्यते. गीता म्हणते तो चुकीने मूर्खपणा म्हणतो मी करताय. तत्वज्ञान तसं नाही आहे. एक जो आहे एकमेव जो आहे तो करता कसा होऊ शकेल. जी गोष्ट एकमेव असते, एकमेव असेल ती करता कशी असू शकेल. आपल्या लॉजिकने कळेल ती कधीच करता होऊ शकणार नाही. का दुसरं काहीच नाही तिथे. तरी घडतात आहे, तरी सगळं चालू आहे. मग चालू कसं आहे, चालू झाल्यासारखं वाटत आहे. इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते धारयन्. हे तुम्ही फक्त कल्पना करा. धारयन् म्हणजे तुम्ही नुसतं समजा, तसं नाही आहे. कसं आहे, मग तरी घडत आहे, तुमच्याकडनं घडत आहे. मी बोलतोय तुम्ही ऐकता. इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते धारयन्. वर्तन म्हणजे अरे इंद्रियच कामी, बोलणारा बोलतोय, ऐकणारा ऐकतोय. इथे धारयन् असं समजा. कारण काय, तुम्हाला ऐकण्याची गरज नाही, मला बोलण्याची गरज नाही. त्याचं कारण काय, तुम्ही मुक्त आहे, सगळेच मुक्त आहे, बंधनात नाही. मग बंधनाची जाणीव काय आहे, बंधनाची जाणीव म्हणतात फक्त अहंकारामुळे. तुम्ही ते मान्य करायला तयार नाही. आणि म्हणून ते सुंदर आहे याच्यामध्ये, हा ही माया. मग तिला अशी जाणीव झाली होईल तर ती व्यक्ती जीवनमुक्तच झाली म्हणायची. जीवनमुक्त म्हणजे तुम्ही जिवंत आहात पण मुक्त आहात, त्याला जीवनमुक्त म्हणतात. म्हणजे तुमचं सद्योनी आहे, सच्चिंतन आहे, मग तुमची सद्योमुक्ती आहे, आत्ताचीच मुक्ती आहे. तुम्ही आत्ताच मुक्त झाले आहात. गीतेमध्ये शंकराचार्याला व्याख्या देताना म्हणतात त्याला मुक्तीची गरजच नाही आहे. समुक्त एव स, 5व्या अध्यायात आहे. इथे ते शब्द आहे समुक्त एव स, अल्पमुक्तच आहे. यते इंद्रिय मनोबुद्धी मुनिर मोक्ष परायण विगते इच्छा भय क्रोधो समुक्त एव सह. गीता म्हणते अल्पमुक्तच आहे. तिथे भगवान शंकराचार्य व्याख्या करताना त्याला मुक्तीची गरज नाही आहे, तो ऑलरेडी मुक्त आहे. एक्सपिरियन्स तिथे भरत आलेला आहे. त्याला सत्योमुक्ती म्हणतात. किंवा इथे म्हणताय मग तिला कशाची भय नाही, तो जीवनमुक्तच म्हणताय. जीवनमुक्त म्हणजे जिवंत मुक्त. जिवंत आहे म्हणजे त्याला शरीर आहे, मनुष्य देह आहे. कारण मनुष्य देह प्रकृतीच्या नियमाने बांधला असतो मरतपर्यंत. तो पहिला श्वास घेतो, शेवटचा श्वास घेतो, तो बंधनात जन्मतो आणि बंधनातच मरतो. पण याच्या बाबतीत नाही आहे ते, याच्या बाबतीत ते लागू होत नाही. तो पूर्णपणे शेवटपर्यंत. आणि नस्य प्राणा उत्क्रामंती यैव प्रलिवी. ते शास्त्र म्हणतं, उपनिषद म्हणतात, बृहदारण्यक त्याचं प्राणोत्क्रमण होत नाही. प्राण उत्क्रमण शरीरातून बाहेर जात नाही, तिथेच होतात. त्याचं प्राणोत्क्रमण होतं. प्राणोत्क्रमण माणसाचं होतं, जीवाचं होतं. मुक्त आत्म्याचं प्राणोत्क्रमण होत नाही, कारण तो तिथे असतोच. तो प्राण हा सर्वव्यापी आहे, आत्मा हा सर्वव्यापी आहे, आकाश सर्वव्यापी आहे. इकडून तिकडे गेलं की त्याला मृत्यू म्हणतो आपण. आत प्राण आहे, बाहेर गेला त्याला मृत्यू म्हणतो.
आत बाहेर तिथे नाहीच आहे, त्याला मृत्यू काय म्हणणार? कारण काय, जन्म नाही आहे तिथे मृत्यू नाही आहे. जन्म असला की मृत्यू आलाच. म्हणून इथे ही माया वा अहम हा जणू एखाद्या मेघासारखा होईल. एखाद्या छोट्याशा ढगामुळे सूर्य झाकला जाऊन दिसेनासा होतो. तो मेघ दूर सरताच पुन्हा सूर्य दृष्टीस पडतो. गुरुच्या कृपेने, आधी ईश्वराच्या दयेने म्हटलंय, गुरुच्या कृपेने दोन्ही शब्द एकच आहे. गुरु कृपा आणि ईश्वराची दया दोन्ही एकच आहे, किंवा ब्रह्मकृपा ब्रह्मदया सगळं एकच आहे. मी पुन्हा इन्व्हर्टेडमध्ये सिंगल, पण जर का एकदाच नाहीच होईल तर तात्काळ ईश्वराचं दर्शन घडतं. स्पष्ट आहे, फार सुंदर वचनावर फार सुंदर आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या डायरेक्ट आहे, अनुभूती संपन्न आहे, सगळं स्ट्रेट आहे. त्यामुळे इथे ढग सूर्यावर नाही आहे, ढग तुमच्या डोळ्यावर आहे. सूर्यापासून ढग हे करोडो किलोमीटर दूर आहेत. तुमच्या दृष्टीपासून नंतर 2-3 किलोमीटर दूर आहे, किंवा कधी कधी जवळ असतात, डोक्यावरून जातात ढगावर. डोंगरावर गेले की तुमच्या डोक्यावरून आजूबाजून ढग जातात. सूर्य दिसत नाही याचा तर सूर्य झाकला गेलेला नाही आहे, कारण सूर्यापासून ढग करोडो किलोमीटर दूर आहे. तुमच्या डोळ्यापासून जवळ आहेत, तुमच्या आजूबाजूला ढग आहेत. आता पावसाळ्यामध्ये सूर्याचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याला सूर्य झाकला गेलेला नाही आहे. ब्रह्मतत्व कधी झाकलं जात नाही, तुमची दृष्टी झाकवल्या जाते. त्याला नाव दिलंय अहम आणि मम. हे जर अहम गेला म्हणजे मी जीव आहे, मी जन्मलो आहे, माझा जन्म अमोघ दिवशी झाला, म्हणजे जन्मतारीख ही आहे, आणि माझं आयुष्य म्हणजे मरणार, ही जी भावना आहे ही अशी दृढमूल आत जाऊन गेली आहे. प्रत्येक आपल्या रक्ताच्या थेंबात शिकली आहे ती, प्रत्येक रोमारोमात भिनलेली आहे. ही श्रवणाने, सत्संगाने जर गेली कोणत्याही कारणाने, पण तिथं म्हटलंय कोणत्याही कारणाने हो ना, ऐकली गेली तर काय होईल, तुमचं काम झालं. कसे येऊ द्या ना, शास्त्र म्हणतं कसे येऊ द्या ना, मुक्त व्हा. कसं मुक्त होता ही वेगळी गोष्ट आहे, त्याचे उपाय आहे. ह्या उपायाने व्हा, त्या उपायाने, त्या उपायाने, पण मुक्त तर व्हा. तेच फक्त खरं आहे, तेच सत्य आहे, आणि बाकी सगळं गप्पा आहे, त्याला काही अर्थ नाही, निरर्थक गोष्टी आहे. तुम्ही जर साध्य करू शकले ते तुम्ही यशस्वी आहात, त्याला सिद्धी म्हटलंय गीतेमध्ये. सिद्धी शब्द म्हणजे यश. तुम्ही जर ते साध्य करू शकले आज, उद्या, परवा, या तऱ्हेने नाही, त्या तऱ्हेने, कशाही तऱ्हेने, तर तुम्ही तुमची पाठ ठोकून घ्या. नाही केलं तर तुम्ही काहीही केलं हे सोडून, तर मग कशात काही अर्थ नाही. महती विनष्टी, कशात काहीही अर्थ नाही आहे. तुम्ही काही किती पराक्रम केला, जग जिंकलं तरी तुम्हाला काहीही मिळालं नाही, शून्य आहे. अलेक्झांडर तुम्हाला काही मिळालं नाही, शून्य आहे. मी काहीच हासिल केलेलं नाही आहे, माझी प्राप्ती शून्य, उपलब्धी शून्य आहे. खरोखर आहे ते, तसंच आहे ते. फक्त हे सगळं आहे फक्त माणसालाच कळू शकतं, आणि त्यासाठी तीव्र वैराग्य पाहिजे. मी त्याला तेव्हाच कळू शकतं की अरे असं आहे, पण एखादं होत नाही, त्याला फार वेळ लागतो दुर्दैवाने. याचं कारण सूर्याचा प्रकाश नाही. सूर्यप्रकाश, सूर्य नेहमीच एकाच प्रकारे त्याचं तेज तळपत असतं, पण तो आपण मात्र ढगाने झाकळून गेलो. प्रॉब्लेम तिथं नाही आहे, प्रॉब्लेम इथे आहे. ब्रह्मज्ञान नेहमीच उपलब्ध आहे, भरपूर उपलब्ध आहे ते, वारे माप उपलब्ध आहे, वेलचेल आहे त्याची. प्रॉब्लेम तिथे नाही, समस्या तिथे नाही आहे. समस्या इथे आहे की आपल्यासाठी ते उपलब्ध नाही आहे. आपण नाक दाबलं ना तर याचा अर्थ काही प्राणवायू नाही, प्राणवायू भरपूर आहे जगामध्ये, पण आपण नाक दाबून ठेवलं आहे, त्याच्यामुळे तो प्राणवायू आपल्याला शिरू शकत नाही आहे. तसंच ब्रह्म सगळीकडे चारी बाजूला, आत आहे, बाहेर आहे, शेवटी विपरीत आहे. इदम खलु सर्व ब्रह्म, कुठे नाही आहे ब्रह्म, पण त्याचा उपयोग आपल्याला होत नाही. तरी आपण दुःखातच आहोत. आपल्या वाट्याला इतकी दुःख काय येतात, कारण आपण दुःखापासून काय सुटका करून घ्यायची असते हेच माहीत नाही आपल्याला, आणि कशी सुटका करून घ्यायची हेच माहीत नाही आपल्याला. त्यासाठी इथे म्हणताय सद्योगी सत्संग, त्याला सत्संग म्हणतात. पुढच्या
प्रशांत नित्यमनंतर